आम्ही कुत्र्यासोबत दुश्मनी करत नाही, कारण ते आमच्या गणगतातले. हो माग बाप आलाय उडायला. आम्ही कुत्र्यासोबत दुश्मनी करत नाही. आमच्या मध्ये जर का कोण आलं तर वाघालाही सुट्टी नाही. चांगला बोले आमच्या मध्ये कोण आला तर वागायलाही सुट्टी नाही. अरे त्यामुळे लाल अक्षरातल्या सुट्ट्या बंद झाल्या. तुम्ही जर येळेवेळी शिकले असते नुसतेच कौला बोकंडी घ्यायला शाळेत गेले म्हणजे आमच्या मध्ये कोण आला तर वागायलाही सुट्टी. अरे वाघ पाहिला तो हाग निघाला तो चड्डीला डाक ते बी कू कू न करता. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर पुन्हा एकदा गरीबाचं पोरगा आलाय मार्केट गाजवायला आणि चांगल्या क्रिएटर्सची मारायला. चांगल्या बोले कू. तर बघूया चांगल्या को सोडून अजून काय बोले. तर करू गरीबाला मोठं आणि हो आपण भिकार चोट पण ते छोटासा इंट्रो. आज बोलू नाही मला दम निघत नाही. ही माझी रिअल आयडी आहे. पहिली माझी आयडी हॅक झाली आहे. ह्या आयडीला सर्वांनी फॉलो करा. चांगल्या बोले कू. हा हॅलो वन विभाग. भलता रोनाल्डो पाटला तो आयडी हॅक झाली म्हणे. तुझी फेक आयडी उडून आमच्याच मोबाईलला बुरशी लागेल ना भाऊ इकडे. म्हणजे दुसऱ्या आयडी रिपोर्ट मारा. तोही मारू का आयडी रिपोर्ट भात खाऊ. बाटली स्टिंगची बाटली चांगल्या पेयाचं सोपे फाटली. चांगल्या बोले बाटली स्टिंगची बाटली. चांगल्याची ऍक्शन पाहून असं वाटतंय ती कोणतरी चांगल्या घातली. बेंबीच्या देठापासून ओरडणे ऐकलं होतं पण बेंबीच्या देठापासून ओरडताना पहिल्यांदाच पाहिलं कोणाला तरी. खरं बोला. स्टिंग पण हा वरून प्याला म्हणजे दोघांमध्ये एक गेल दिसती. ओरिजिनल गरीबाचा पोरगा आहे बाई. सपोर्ट करा. गरीबाच्या पोराला सपोर्ट केलेलं ठीक होतं एक वेळ पण स्टिंग पिणाऱ्या पोराला जर तुम्ही सपोर्ट करत असाल तर थू आहे तुमच्या जिंदगीवर. खरं बोला. अरे माग विषय निघला की आपण समजायचं आपण पुढे चाललो. चांगल्या बोले इंस्टाग्रामवर हाकता भाऊ आपल्याला रिअल मध्ये हागायचं ज्ञान पाजळू राहिला म्हणजे मागून विषय निघायला लागला का आपल्याला पुढे चालावंच लागत तर नको त्या गोष्टींचा ढीग जमवायला सुरुवात होती. अरे उंच तर उंच असतो पण जंगलाचा राजा सिंह असतो सिंह. हा मग या सगळ्यांमध्ये माकडाचा काय रोल. विरोध करा तेच जमेल तुम्हाला कारण बरोबरी करायची लायकी नाही तुमची. चांगल्या बोले खरंय बरोबरी करायची आपल्याला लायकी नाही. कारण बरोबरी करायची असेल तर आपल्याला याच्यावर गरीब होऊन सिंपती घ्यावं लागेल लोकांकडून. खरं बोला. रॉयलपणा जगण्यात असला पाहिजे वागण्यात नाही. चांगल्या बोले याच्या ना जगण्यात रॉयलपणा आहे ना वागण्यात फक्त इंस्टावर हागण्यात. चांगल्या बोले. शिट्टीवर शिट्टी डबल शिट्टी चांगल्याला बघून पोरी मारते तुम्ही. चांगल्या बोले पोरी मारते मिठी पोरं काय मारते. चांगल्याला बघून पोरी मारते मिठी. कुडून येतो एवढा कॉन्फिडन्स तुला. कोण येतो गुरु सूरज चव्हाण. चांगल्या 2008 ही माझी रिअल आयडी आहे. या आयडीला सर्वांनी फॉलो करा. हे बरं झालं ही आहे ना तुझी रिअल आयडी. चांगल्या 2008 ठीक आहे. हिला रिपोर्ट मारता होता. तू तुझ्या घरी मी माझ्या घरी असं कुठवर चालायचं. दिवसा व्हॉट्सअप खोलायचं रात्र चुरू चुरू बोलायचं. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. अरे काय धंदे लावले म्हणे चांगल्या बोले कू. एका दिवशी तुला असं केलं ना जिंकण्याची सुरुवात तिथून करावी जिथे सर्वात जास्त हारण्याची भीती असते. चांगल्या बोले कू. अरे आरसीबीला सपोर्ट करतो काय ना. अरे तुम्ही किती पण केले असं हवा पण आता मार्केट जाम केले ना भावा. चांगल्या बोले काय तो ऍक्शन काय तो डायलॉग तोपेक्षा ते मागची कांद्याची डोंगळे चांगले दिसू राहिले. तुझ्यासाठी तो झुरतो जीव ग माझा जीव तुला म्हणत राहिलो. चांगल्या बोले गाणं त्याचे डायलॉग तोचे. मग क्या साबित करना चाहता है तू. माझा स्वभाव साधा बोळा. चांगल्याचा स्वभाव साधा बोळा. माझ्या काळजात झाला इंस्टाग्रामवर प्रेमाचा गोतावळा. ओपन युअर माउथ. हा हा हा. काय क्रिंज बघावं लागू राहिलं. तेव्हा तुझे किती सुंदर आकाश पण गरीब आहे म्हणून सपोर्ट करावं लागलं. लगीन झालं तरी प्रेम तुझं दिसतंय. काय करू आणि जुनं ते सोन असतंय. थोबाड बंद केला तरी दात तुझं दिसतं या. काय करू राजा माकड म्हणजे माकडच असतं या. चांगल्या बोले. थोडं असलं पाहिजे पण स्वतःच असलं पाहिजे. चांगल्या बोले आम्हाला माहिती तुला स्वतःच आहे पण थोडंच आहे. पण तुझ्या माहिती करा सांगतो स्वतःच असलं पाहिजे पण थोडं मोठं म्हणजे थोडं जास्तच असलं पाहिजे. डोकं 7 इंच तरी. धरलं की चावतंय सोडलं की पळतंय. आता काय करू. चांगल्या बोले नेमकं काय रील आहे का डायलॉग आहे का काय गाणं आहे म्हण आहे का वाक्प्रचार आहे काही समजा ना का. कोणाला कोडा विचारू राहिला. धरलं की चावतंय सोडलं की पळतंय. हे एवढं तळ त्याचे नंदीबाईत खेळ बज म्हणे काय. असं वाटतंय मानावर 5-50 लाख रुपये कर्ज काढावा आणि याला पैसे द्यावा म्हणजे हा आहे ना श्रीमंत होईल. कारण आता हा गरीब याला काही बोलता येत नाही राव. गरीबाला सपोर्ट करा. चप्पल काढ की
आता हेच पोरग या वर्षी बिग बॉस मध्ये जाईल, त्याला चांगला कंटेस्टंट भेटला. बिग बॉसच्या फॉर्म मध्ये आता लिहिलेला असेल, मी तर म्हणतो पोरग गरीब पाहिजे म्हणजे लोक याला घेतील डोक्यावर. मी आता याच्या रील लगेच केदार शिंदेला पाठवून देतो, म्हणजे टाइमपास नाही होणार, त्यांचं पुढचं पिक्चरचं काम चालू होऊन जाईल. केदार शिंदे का मदारी शिंदे तेच कळा मला नाही, ते माकडा नाचवायचे काम चालू आहे. अरे वाजी तो एक तिकडे झापूक झुपूक कुत्र जाय ना त्याचा पिक्चर पाहिला म्हणे गरीबाला सपोर्ट करा. केदार शिंदे सुद्धा म्हणत असन धन्यवाद धन्यवाद बस आमची जिरली. केदार शिंदेने आता फक्त चांगल्या बोले कुवर पिक्चर नाही काढला म्हणजे बरोबर त्याचं गाणं आलंय तिथपर्यंत ठीक आहे. केदार शिंदे आता आधीच बजेट आलेले अजून चांगल्यावर पिक्चर काढला तर केदार शिंदेचं उदर शिंदे होऊन जाईल परत. आणि गरीबाला सपोर्ट करा म्हणणाऱ्यांनी आधी स्वतः आरशात पाहावा तुम्ही आम्ही किती गरीबी. खरं बोला माझ्यासारख्याला कमेंट मध्ये शिवाय देऊन आपण दोघं बी गरीब राहून जाऊ, आपल्यालाच मागून सपोर्ट घ्यावा लागेल मग कोणाच तरी तुम्हाला खास असं गरीबाला सपोर्ट करावं, गरीबाला मदत करावं तर तुमच्या आसपास भरपूर गरीब लोक आहे त्याच्यामध्ये 10 लोकांना मदत करा. सोशल मीडियावर एखाद्या गरीबाला सपोर्ट करून तो काय तुमचं नाव बायोमध्ये मेन्शन करून तिथं माईन नाही लिहिणार लाल दिल टाकून. दारावर जर भिकारी आला तर तुम्ही खिडकीतून आवाज देता काही गरीब कोण नाही. आणि सोशल मीडियावर मध्ये गरीबाला सपोर्ट करा म्हणजे करा सपोर्ट पण एखाद्याला डोक्यावर बसवण्यापेक्षा 10 जणांना मदत करा असं म्हणून. राग हा चांगल्याबद्दल नाही पण त्याला अति डोक्यावर घेणाऱ्या लोकांबद्दल. तरी कोणाला राग आला असेल मी चांगल्याला बोलल्याबद्दल तर चांगल्याला उडून घ्या.